नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकार फाउंडेशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण MPSCच्या दृष्टिकोनाने पर्यावरणाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण टॉपिक वाईज सिरीज आणली आहे, ज्यामध्ये जे कोअर कन्सेप्ट्स असतात त्यांना टॉपिक्सच्या हिशोबाने आपल्याला एकदम इझीएस्ट वेमध्ये समजून घ्यायचं आहे। बरं, मग आता जेव्हा आपण पर्यावरणाचा सिलेबस एक्झामसाठी बघतो तर आपल्याला लक्षात येईल की प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झाममध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटचं इम्पॉर्टन्स असलेलं दिसून येतं। इव्हनली MPSC राज्यसेवेमध्ये मेन्ससाठी आपल्याला जास्त पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते असलेले दिसून येतात आणि प्रीमध्येही त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण की बाकी सगळे विषय आपले भरपूर रेडी असतात आणि एन्व्हायरमेंट हा एक असा विषय आहे की ज्यामध्ये आपण थोडंसं जे आहे 60-40 करत जातो आणि एकंदरीत याचे जर प्रश्न थोडेफार टफ आले तर ते आपले राहून जातात। ठीक आहे, तर या अनुषंगाने आजचं जे आपलं पहिलं लेक्चर आहे यामध्ये आपण पर्यावरणाशी संदर्भात ज्या बेसिक गोष्टी असतात, टू बिल्ड दॅट बेस और टू से टू बिल्ड दॅट फिलिंग, की ज्या भरोशावर आपण संपूर्ण स्टॅटिक सिलेबस जो आहे तो समजून घेणार आहोत। ठीक आहे, किंवा असं म्हणू की त्याला पिढून काढणार आहोत, तर तो एक जो बेस आहे तो आपण आज बनवणार आहोत। तर आपण आज बेसिक पर्यावरणाच्या संकल्पना समजणार आहोत, किंवा असं म्हणूयात की पर्यावरण हा विषय काय असते, यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय अभ्यासायचं असते, या विषयाकडे आपल्याला बघायचं काय, कसं बघायचं असते, टू बिल्ड दॅट पर्स्पेक्टिव्ह अबाउट एन्व्हायरमेंट, हे सगळं आपण समजणार आहोत। सो विल डायरेक्टली स्टार्ट द टॉपिक। आणि यानंतर या बेसिक टॉपिकवर तुम्हाला कसे प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारले आहेत, तर एक MPSC आणि एक UPSCचा प्रश्न आपण आणलेला आहे, बट ॲज वी ऑल नो की कशा प्रकारे आता कंबाईनची एक्झाम झाली, UPSCची एक्झाम झाली, यावरून आपल्याला एक लक्षात येते की एक्झामचे ट्रेंड्स जे आहेत ते भरपूर शिफ्ट होत आहेत। तरी पण PYQजवरून आपल्याला एक एवढं तरी गेसिंग येईल की कशा अनुषंगाने जे आहे ते आपल्याला टॉपिकला समजून घ्यायचं आहे। चला, मग सबसे पहले आपण बघूयात की एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण हा जो शब्द आहे याचा अर्थ आपण कसा लावू शकतो। ठीक आहे, तर दैनंदिन जीवनातले नेहमीचे आपले शब्द असतात विद्यार्थी मित्रांनो, बट त्याचं जे एक्झॅक्टली कोअर मिनिंग असते ना त्याबद्दल आपण जे असते ते 100% शुअर नसतो, बिकॉज त्यांकडे आपण कधी लक्षच देत नाही। राईट, जसं तुम्हाला एखाद्या मोठ्या कन्सेप्टबद्दल क्लायमेट म्हणा, वेदर म्हणा, याची डेफिनेशन विचारली तर यू कॅन टेल, बट साधं तुम्हाला विचारलं की रिलेशनचे डेफिनेशन काय आहे, इमोशनचे डेफिनेशन काय आहे, तर इट इज द पॉसिबिलिटी की आपण कन्फ्यूज होऊन जाऊ। अगदी तसंच पर्यावरण हा दैनंदिन शब्द आहे, पण याची एक्झॅक्टली व्याख्या काय असते ही फार कमी लोकांना जी आहे ती संपूर्णपणे माहिती असेल। राईट, तर पर्यावरणाची जर आपल्याला व्याख्या करायची झाली किंवा पर्यावरणाचा अर्थ लावायचा झाला तर काय म्हटलं जाते की एनिथिंग अँड एव्हरीथिंग that we are surrounded by is our environment। ठीक आहे, असं आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आणि मराठीमध्ये जर म्हणायचं झालं तर असं सांगता येईल की मानवाच्या सभोवताली आढळणाऱ्या सर्व जैविक आणि अजैविक घटकांना सोबत आपण काय म्हणू शकतो, पर्यावरण असं म्हणू शकतो। ठीक आहे, तर मानवाच्या सभोवताली आढळणाऱ्या सर्व घटकांना, जैविक आणि अजैविक यांना टुगेदर आपण काय म्हणू शकतो, तर पर्यावरण असं म्हणू शकतो। ठीक आहे, तर पर्यावरण मग आपल्याला इथे असं लक्षात येत आहे की हा जो आहे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्ड आपल्याला असलेला दिसून येतो। राईट, बरं, मग यानंतर आपल्याला काय समजायचं आहे की यामध्ये दोन शब्द आले बघा, जैविक आणि अजैविक, एनिथिंग अँड एव्हरीथिंग दॅट वी आर सराउंडेड बाय इज आवर एन्व्हायरमेंट। मग आता एनिथिंग आणि एव्हरीथिंगमध्ये काय आलं की सगळं काही नॉन लिव्हिंग जे आपल्या अवतीभोवती आहे ते,
सगळं काही लिव्हिंग जे आपल्या अवतीभोवती, म्हणजे आपल्या अवतीभोवती किडे कीटकसुद्धा आहेत, प्राणीसुद्धा आहेत, माणसंसुद्धा आहेत, तर ते झाले जैविक घटक. आपल्या अवतीभोवती इथे प्लास्टिक आहे, आपल्या अवतीभोवती इथे आपण म्हणू की लाकडाचं फर्निचर आहे, आपल्या अवतीभोवती इथे बिल्डिंग्स आहेत, याशिवाय हवा आहे, पाणी आहे, ठीक आहे, हे सुद्धा निर्जीव घटक आहेत, माती आहे. तर ह्या सगळ्यांना आपण अजैविक असं म्हणतो. ठीक आहे, तर पर्यावरणाचे मग 2 प्रकारे आपल्याला घटक सांगता येतील की कोणत्या घटकांना मिळून, विच आर दी फॅक्टर्स जिसे पर्यावरण, ज्यापासून पर्यावरण बनलेलं आहे, तर ते आहे जैविक, दॅट इज इंग्लिशमध्ये बायोटिक आपण म्हणूयात, आणि दुसरं आहे अजैविक घटक. ठीक आहे, दिस इज व्हेरी बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ एन्व्हायरमेंट, पण दिस इज व्हेरी स्पेसिफिक. एन्व्हायरमेंटला ॲज अ सब्जेक्ट जे आपण जेव्हा समजून घेतो, तर दिस इज द बेसिक फाउंडेशन, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून वेगळ्या प्रकारे आपण पर्यावरणाचे घटक सांगू शकतो. ते कसे, तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित, नॅचरल अँड मॅनमेड. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणाची आपण व्याख्या बघितली आणि कोणते घटक पर्यावरणामध्ये इन्क्लूड असतात, जैविक आणि अजैविक, ऑल द लिव्हिंग थिंग्स अँड द नॉन लिव्हिंग थिंग्स अराउंड, आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित. ठीक आहे, म्हणजे नॅचरली जे अवेलेबल आहे ते सगळं सुद्धा पर्यावरणाचा भाग आहे, आणि जे माणसाने स्वतः बनवलेलं आहे, टेक्नॉलॉजी म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, एनिथिंग, ते सुद्धा आपल्याला पर्यावरणाचा भाग असलेला दिसून येतो. ठीक आहे, मग आता एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना दुसरा जो शब्द प्रामुख्याने आपल्या समोर येतो तो म्हणजे इकॉलॉजी. ठीक आहे, तर दुसरा जो महत्त्वाचा शब्द आपल्या समोर येतो तो आहे इकॉलॉजी. तर व्हॉट इज इकॉलॉजी? मराठीमध्ये याला परिस्थितिकी असं म्हटलं जाते, है ना. जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येणार, लॉजी इज अभ्यास, यू नो. तर कुठल्याही गोष्टीचा अभ्यास जर त्या ठिकाणी इन्क्लुडेड असेल तर त्याला लॉजी शब्द लागणार आहे, राईट. तर मग या ठिकाणी पर्यावरणाचे जे घटक असतात कोणते, बायोटिक आणि अबायोटिक, है ना, जैविक आणि अजैविक, ह्यांच्या मधामध्ये काहीतरी संबंध असतो. ठीक आहे, जसं जे मानव आहेत हे श्वसनासाठी हवेचा वापर करतात, है ना, हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचा वापर करतात, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर सोडतात. तर याला आपण काय म्हणू, जैविक जे घटक आहे त्याचा अजैविक घटकासोबत काहीतरी संबंध येतो आहे, त्याचं काहीतरी रिलेशन आपल्याला अजैविक घटकासोबत असलेलं दिसून येत आहे, आणि त्याचाच अभ्यास ज्या लॉजीमध्ये केला जातो त्याला इकॉलॉजी असं म्हटलं जाते. तर जैविक आणि अजैविक घटकांच्या मध्ये असणाऱ्या संबंधाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केलं जातं त्याला जे आहे ती आपण परिस्थितिकी असं म्हणतो आहे. ठीक आहे, बरं, मग आता एवढ्या 2 कन्सेप्ट आपल्याला समजले की एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे आणि इकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर रिलेशनचा अभ्यास केला जातो जैविक आणि अजैविक कंपोनंट्सच्या. बरं, आता तिसरा शब्द आपल्याला या ठिकाणी एन्व्हायरमेंटमध्ये महत्त्वाचा येत असतो तो म्हणजे परिसंस्था, आणि हा फार महत्त्वाचा शब्द आपल्याला असलेला दिसून येतो, परिसंस्था, है ना. याला इंग्लिशमध्ये आपण इकोसिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे, सो इकोसिस्टीम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंट. इकोसिस्टीमचा अर्थ काय होते? ठीक आहे, तर इकोसिस्टीम विद्यार्थी मित्रांनो हा एक जिओग्राफिकल एरिया असतो. ठीक आहे, हे एक भौगोलिक क्षेत्र असतं किंवा असं म्हणूयात की एखाद्या भौगोलिक क्षेत्रामध्ये बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स यांचं आपसामध्ये काहीतरी इंटरॅक्शन चालू आहे. ठीक आहे, आणि त्या इंटरॅक्शनमुळे दे आर लिव्हिंग विथ हार्मनी, राईट. एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये जैविक आणि अजैविक घटकांचं एकमेकांसोबत इंटरॅक्शन चाललेलं आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणू परिसंबंध यांचा, बिकॉज दे बोथ आर लाईक डिपेंडंट ऑन इच अदर, ज्याला आपण इंटरडिपेंडन्स म्हणतो. आणि हे जे इंटरॅक्शन आहे याच्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला एक हार्मनी असलेली दिसून येत आहे, एक हार्मनी बनताना दिसून येत आहे. आणि अशा वेळेस आपण त्याला काय म्हणणार आहोत, तर या अंडू. ओके, या अशा वेळेस आपण त्याला म्हणणार आहोत
इकोसिस्टीम, ठीक आहे. एखाद्या विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये जेव्हा बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स जे आहेत त्यांचं एकमेकांसोबत इंटरॅक्शन, परिसंबंध आपल्याला असलेला दिसून येतो, त्याला आपण काय म्हणतो तर इकोसिस्टीम असं म्हणत असतो, ठीक आहे. ओके, सो यानंतर आता आपण इकोलॉजीमध्ये अभ्यासाचा विषय घेतलेला आहे. 3 जे एन्व्हायरमेंटचे महत्त्वाचे आपण म्हणू की घटक आहेत जे आपल्याला अभ्यास सुरू करताना समजून घेणं गरजेचं आहे, ते झाले एन्व्हायरमेंट, इकोलॉजी आणि इकोसिस्टीम. आता इकोलॉजीमध्ये आपण अभ्यास करतो आहे आणि तुम्हाला बायोटिक आणि अबायोटिक घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर बायोटिक घटकांमध्ये जैविक घटकांमध्ये सगळे जीव, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येणार आहे, है ना. पण आपल्याला माहिती आहे की हे पर्यावरण जे आहे ते एवढं सोपी नाही आहे, राईट. तर त्यामुळे अभ्यास करण्यासाठी बेस्ट वे आपला नेहमी कसा असतो की आपण बायफर्गेशन करतो, आपण सेग्रिगेशन करतो. जसं जॉग्रफी आहे तर जॉग्रफीला आपण 3 याच्यामध्ये डिवाईड करणार आहोत. क्लायमेटॉलॉजी वेगळी, जिओमॉर्फॉलॉजी वेगळी, है ना, हवामानशास्त्र वेगळं, भूरूपशास्त्र वेगळं, त्यानंतर फिजिकल जॉग्रफी वेगळी आहे, प्राकृतिक जॉग्रफी जी आहे ती वेगळी आहे. तर हे सेग्रिगेशन, सेपरेशन केल्यानंतर आपल्याला कन्सेप्ट समजायला इझी होते, राईट. तर सेम तसंच जे आहे ह्या परिसंस्थेचा अभ्यास करताना लेवल्स ऑफ इकोलॉजी पाडल्या जातात, ठीक आहे. तर वेगवेगळ्या स्तरानुसार अभ्यास केला जातो आणि त्यानुसार अंडरस्टँडिंगसाठी मग ते काय आहे शास्त्रज्ञांना बेटर आपल्याला होताना दिसून येते. मग याचे जे लेवल्स असतात विद्यार्थी मित्रांनो ते एकदमच इझी आहे, ठीक आहे. तर याचे 6 लेवल्स एकूण पाडले जातात. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 5ही जो आहे तो आकडा असलेला दिसून येऊ शकतो, बट तोही असला तरी चालेल, ठीक आहे. बट आपण 6 बघूयात. जे शंकर IAS आहे त्यामध्ये तुम्हाला 6 लेवल्स ऑफ इकोलॉजी दिलेल्या आहेत. दिस इज व्हेरी इझी. आता अभ्यास करताना, ठीक आहे, म्हणजे तुम्ही जैविक घटकांचा संपूर्ण लिव्हिंग बिंग्सचा अभ्यास करत आहात. आता लिव्हिंग बिंग्स तर काही आयसोलेटेड राहत नाहीत, राईट. वी आर अ सोशल क्रिएचर, यू नो. तो एवरी लिविंग बिंग इज अ सोशल क्रिएचर. हर कोई तो ग्रुप में ही रहता है ऐसा हमको दिखता है, राईट. तर मग या ठिकाणी सगळ्यात पहिली लेवल आहे दॅट इज इंडिव्हिज्युअल लेवल, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इंडिव्हिज्युअली मतलब पर्टिक्युलर उस इंडिव्हिज्युअल का जो है वो त्याचा जो आहे तो इथे अभ्यास केला जातो, ज्याला मराठीमध्ये आपण वैयक्तिक म्हणूया, है ना. तर वैयक्तिक घटकांना आता इंडिव्हिज्युअल्स काय असतात. इंडिव्हिज्युअल म्हणजे एक असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो स्वतंत्रपणे जगतो आहे, ठीक आहे. इंडिपेंडंटली लिव्हिंग क्रिएचर तो असावा, तेव्हाच त्याला एक इंडिव्हिज्युअल म्हणून काउंट केल्या जाणार. तर स्वतंत्रपणे जगणे इज व्हेरी इम्पॉर्टंट, देन ओनली यू विल बी काउंटेड ॲज अन इंडिव्हिज्युअल, ठीक आहे. त्यानंतर आता इंडिव्हिज्युअल झाल्यानंतर ह्या सेम इंडिव्हिज्युअल्सचा जो ग्रुप बनतो त्याला पॉप्युलेशन असं म्हटलं जाते. मराठीमध्ये आपण त्याला लोकसंख्या नाही, त्याला आपण जीवसंख्या असं म्हणू, कारण इथे लोकांचा नाही जीवांचा अभ्यास केला जातो आहे. तर पॉप्युलेशन म्हणजे काय तर सेम स्पेसिसच्या असणाऱ्या जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचा जो ग्रुप आहे त्याला आपण पॉप्युलेशन म्हणूयात, ठीक आहे. जर तुम्हाला मांजरांना मोजायचं असेल कॅट्स तर तुम्ही फक्त कॅट्सच्या स्पेसिसला मोजणार आहे, तर पॉप्युलेशन ऑफ कॅट तुम्ही म्हणाल. जर आपण म्हणू की डॉग्सला मोजायचं तर तुम्ही म्हणाल पॉप्युलेशन ऑफ डॉग्स, ठीक आहे. तर असं कबुतरांना मोजायचं तर पॉप्युलेशन ऑफ कबूतर. तर कुठलंही एक स्पेसिस घेणार आणि त्यांची संख्या जी आहे आणि एक इंडिव्हिज्युअल होता जो स्वतंत्रपणे जगू शकत होता, त्याला आपण अभ्यासाच्या पहिल्या लेवलवर मोजलं किंवा बघितलं किंवा शिकलं आणि दुसऱ्या लेवलवर आल्यानंतर तुम्ही पॉप्युलेशनचा अभ्यास करणार आहात, ठीक आहे. त्यानंतर द थर्ड लेवल इज द कम्युनिटी लेवल, ठीक आहे. तिसरी जी लेवल आहे ती कम्युनिटी लेवल आहे. याला आपण नंतर डिटेलमध्ये पण बघू शकतो. मी तुम्हाला सध्या फक्त इंट्रोडक्टरी ह्या सगळ्या गोष्टी सांगते. चौथी आहे इकोसिस्टीम लेवल. 5वी येणार आहे बायोम लेवल आणि द 6th अँड द लास्ट वन इज बायोस्पियर, ठीक आहे. तर बायोस्पियर जे आहे हे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे जिथे आपण जीवांचा अभ्यास करतो, ठीक आहे. बरं, मग आपण पॉप्युलेशनपर्यंत आलो होतो. आता कम्युनिटी आणि इकोसिस्टीम आहे ना, या 2 शब्दांना आपण कुठे कुठे सारखं पण घेऊ शकतो आणि म्हणून मराठी पुस्तकांमध्ये कम्युनिटी शब्द न देता डायरेक्ट इकोसिस्टीम आपल्याला शब्द दिलेला दिसून येतो, ठीक आहे. तर ॲक्च्युली कम्युनिटी जी आहे ती इकोसिस्टीमपेक्षा थोडी लहान मानली जाते
आणि या ठिकाणी एका विशिष्ट क्षेत्रामध्ये राहणारे 2-3 स्पेसीस जे आहेत हे सोबत राहताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर 2-3 स्पेसीस असतात त्या सोबत एकमेकांच्या राहत आहेत, तर त्याला आपण कम्युनिटी असं म्हणतो. आणि इकोसिस्टीम जी आहे, इकोसिस्टीममध्ये आपण एक मोठा जॉग्राफिकल एरिया घेतो आहे आणि त्या एरियामध्ये बऱ्याचशा स्पेसीस सोबत राहताना आपल्याला दिसून येतात. म्हणून कम्युनिटी आणि इकोसिस्टीमची जी डेफिनेशन आहे ते थोडीफार एकमेकांच्या जवळ आहे. बट ऑलवेज रिमेंबर की कम्युनिटी जी आहे ती इकोसिस्टीमपेक्षा थोडी जॉग्राफिकल एरियाने नेहमी लहान राहणारे आपल्याला दिसून येणार आहे. म्हणून त्याला आपण आधी ठेवला आहे, नंतर इकोसिस्टीमचा अभ्यास करतो आहे. आता इकोसिस्टीमचा अभ्यास म्हणजे तुम्ही म्हणाल की एक्झॅक्टली काय, तर जॉग्राफिकल एरिया म्हणजे कसा, तर फॉर एक्झाम्पल डेझर्ट इकोसिस्टीम आहे, वाळवंटाची परिसंस्था वेगळी आहे, जंगलांची परिसंस्था वेगळी आहे. मग जंगलांचा जो भौगोलिक एरिया आहे त्याला आपण जंगलातली परिसंस्था म्हणणार आहोत आणि वाळवंटाची जी आहे त्याला वाळवंटाची परिसंस्था म्हणणार आहोत. जर पर्वतावरची परिसंस्था असेल तर त्याला माउंटेन इकोसिस्टीम म्हटलं जाईल, है ना. तर अशा प्रकारे आपल्याला परिसंस्था ही हा जो एक स्तर आहे अभ्यास करताना तो दिसून येतो. त्यानंतर आहे बायोम. तर बायोम म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो असा होतो की जसं आता ही पृथ्वी आहे, तर ह्या पृथ्वीमध्ये ह्या ज्या झोन्स आहेत, जसं हा ट्रॉपिकल झोन आहे, तर ट्रॉपिकल झोनमध्ये एका विशिष्ट प्रकारचं आपल्याला माहिती आहे टेम्परेचर असतं, ॲव्हरेज टेम्परेचर. विशिष्ट रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला पर्जन्य, प्रेसिपिटेशन, मॉइश्चरचं प्रमाण या ठिकाणी एका विशिष्ट रेंजमध्ये असतं. आणि ह्या सगळ्या स्पेसिफिक क्लायमेटमुळे त्या ठिकाणी जेही काही टोटल स्पेसीस राहत असतील त्या सगळ्यांना टुगेदर आपण एका बायोमचा हिस्सा असं मानू शकतो. ठीक आहे, किंवा मानतो. तर क्लायमेटच्या हिशोबाने जेव्हा आपण प्रजातींचं विभाजन करतो आहे किंवा अभ्यास करतो आहे तेव्हा त्यांना एका बायोमच्या स्पेसीस मानल्या जातात. ठीक आहे, जसं आपण म्हणतो टुंड्रा. ठीक आहे, तर टुंड्रा हा जो प्रदेश असतो, टुंड्रा म्हणजे की नेहमी 12ही महिने बर्फाने झाकलेली जी भूमी आहे, ठीक आहे, तर ती टुंड्रा भूमी झाली. तर टुंड्रा बायोम इज डिफरंट. आणि ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जी आहे, तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे ट्रॉपिकल रिजनमध्ये येणारा एरिया ज्या ठिकाणी तुम्हाला सदाहरित जंगलं जे आहे ते बघायला मिळतात. मग टुंड्रा बायोम आणि ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट बायोममध्ये डिफरंट आहे. तर दॅट इज व्हॉट वी कॉल ॲज बायोम. म्हणजे जेव्हाही क्लायमेटच्या हिशोबाने आपण स्पेसीसला डिवाईड करतो आहे किंवा त्यांचा अभ्यास करतो आहे त्याला आपण बायोम असं म्हणतो. ठीक आहे, तर हा जो स्तर आहे त्याला बायोम, मराठीमध्ये याला जीवसंहती, ठीक आहे, जीवसंहती असं म्हटलं जातं. त्यानंतर द लास्ट वन इज बायोस्फिअर, द बिगेस्ट वन इज बायोस्फिअर. ठीक आहे, तर या ठिकाणी बायोस्फिअर म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असलं तर सगळ्यात मोठी लेवल आहे बायोस्फिअर. मराठीमध्ये याला म्हणतात जीवावरण, है ना. तर बायोस्फिअर काय असते विद्यार्थी मित्रांनो, एक झालं आपलं ॲटमॉस्फिअर, दुसरं झालं आपलं हायड्रोस्फिअर आणि तिसरं झालं आपलं लिथोस्फिअर. राईट. एक झालं आपलं ॲटमॉस्फिअर, दुसरं झालं आपलं हायड्रोस्फिअर आणि थर्ड वन इज आवर लिथोस्फिअर. मराठीमध्ये लिहितो याला म्हणतील जलावरण, येस वातावरण. ठीक आहे, शब्दच नव्हता आठवत, वातावरण. आणि हे झालं शिलावरण, है ना. सो लिथोस्फियर जो है, लिथोस्फियर इज अबाउट मृदा, ज्या ठिकाणी माती आहे. जलावरण इज अबाउट हायड्रोस्फियर, ज्या ठिकाणी पाणी आहे, जल आहे. आणि ॲटमॉस्फिअर इज अबाउट एअर, ज्या ठिकाणी हवा तुम्हाला असलेली दिसून येते. आता ह्या तिघांचंही बफर ज्या ठिकाणी आहे, तीनही गोष्टी उपलब्ध आहेत. वी नो लिव्हिंग बिंग्सला हवाही पाहिजे, पाणीही पाहिजे आणि न्यूट्रिशन आपल्याला मृदेतून मिळत असतं, त्याच्यामुळे पर्याय नाही तर मृदेचीही आपल्याला गरज असते, है ना. आणि संपल्यानंतर हे डिकम्पोजिशन हे तुमचं त्या मृदेमुळेच होत असतं. मग आता यामुळे तीनही गोष्टींची आपल्याला गरज असते आणि म्हणून जेही तुम्हाला सजीवसृष्टी आढळणार आहे ते याच्या बिटवीनच्या रिजनमध्येच आढळणार आहे आणि यालाच काय म्हटलं जाते, बायोस्फिअर, जीवावरण, ज्या ज्या ठिकाणी जीव जे आहेत ते आढळतात. ठीक आहे,
तर जीवावरण जे आहे ते एक कंबाईन झोन असतं ज्या ठिकाणी मृदा, जल आणि वायू ह्या सगळ्यांचा संयुग आपण म्हणू है ना ते होतं आणि त्या ठिकाणी जीवावरण आपल्याला बायोस्फिअर तयार झालेला दिसून येतो. तर बायोस्फिअर इज द हायेस्ट लिमिट ज्यापर्यंत तुम्हाला एव्हरी पॉसिबल लिव्हिंग क्रिएचर जो आहे तो दिसणार आहे. ठीक आहे. तर हाईटनुसार म्हणू की एकदम टॉपमोस्ट, डेप्थनुसार म्हणू की एकदम डीपमध्ये, तर अशा प्रकारे आपल्याला त्या तिथपर्यंत जीवावरण दिसून येणार आहे. ठीक आहे. ओके. आता लेट्स गो बॅक टू आवर फर्स्ट स्लाइड. तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो बघितलं की पर्यावरण हा शब्द काय असतो, त्याची व्याख्या कशी केली जाते, त्यानंतर काय काय महत्त्वाचे शब्द याच्यामध्ये येणार आहेत. इकोलॉजी येणार आहे जिथे अभ्यास होणार आहे. इकोसिस्टम येणार आहे जे एक भौगोलिक क्षेत्र असणार आहे जिथे सगळ्या जे आपण म्हणू स्पेसिस आहेत त्या हार्मोनीनी छान गुणगौरवाने एकमेकांसोबत राहतील आणि जे आहे आपलं जीवन जे आहे ते सस्टेन करत जातील. त्यानंतर आपण बघितले की लेवल्स काय असतात इकोलॉजीच्या, की ज्या हिशोबाने अभ्यास जो आहे पर्यावरणामध्ये केला जातो. ठीक आहे. बरं, मग आता आय थिंक की आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया आलेली आहे की पर्यावरण काय असते. आता बाकी जे आहे ते तुम्ही त्या टॉपिकमध्ये अभ्यासाल. यू नो की आता इकोसिस्टम आपण बघितली, तर इकोसिस्टमचे फंक्शन्स असतात ते आपल्याला पुढे अभ्यासायचे असतात. पण आता पर्यावरण एक मी तुम्हाला समजून सांगितलं की काय असतं. बरं, मग आता आपण समजून घेऊया की अभ्यासाच्या हिशोबाने आपल्याला कसं कसं जायचं आहे. सो हमने देख लिया भाई की इकोलॉजी क्या होता है हे आपल्या लक्षात आलं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे जे पर्यावरण आहे याच्यामध्ये ज्या परिसंस्थांचा आपण विषय घेतला, ज्या इकोसिस्टमचा आपण विषय घेतला, हिचे काही कार्य असतात है ना. ते काय काय असतात, तर सगळ्यात पहिले असते ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो. क्योंकि अगर लाइफ आपको चाहिए, जीवन जर पाहिजे तर ऊर्जा तर लागणार आहे है ना. तर बिना ऊर्जेचं काही होणार नाही. मग सगळ्यात पहिलेच ते ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो, हे पर्यावरणाचं काम आहे. म्हणजे पर्यावरणामुळे जी आहे लाईफ पॉसिबल आहे. कशा प्रकारे, तर ऊर्जा प्रवाह आहे. त्यानंतर जे दुसरं काम आहे ते आहे न्यूट्रिएंट सायक्लिंग. याला मराठीमध्ये म्हटलं जाईल की पोषण द्रव्यांचे चक्रीकरण. ठीक आहे. पोषक द्रव्यांचे चक्रीकरण. आणि त्यानंतर ऑब्व्हियसली आता तुम्हाला एनर्जी मिळाली, तुम्हाला न्यूट्रिशनही मिळालं, पण एक आहे की टाइम तर सगळ्यांकडे लिमिटेडच आहे ना. तो आज ना कल जो है सभी का तिकीट कटने वाला आहे. तर मग त्यानंतर सक्सेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि त्यामुळे जसं आपण म्हणू की मानवासारखंच पर्यावरणामध्येही ज्या लिव्हिंग स्पेसिस असतात, लेट्स से प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, तर सगळ्यांची एक लिमिटेड लाईफ आहे आणि त्यांना आपलं सक्सेशन जे आहे ते सोडून जायचं आहे. राईट. तर त्यामुळे जे तिसरं आपण म्हणूयात इकोसिस्टमचं कार्य असतं त्याला आपण म्हणूयात की इकोलॉजिकल सक्सेशन. मराठीमध्ये त्याला परिस्थितिकीय अनुक्रमण असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो या इंग्लिश में लिख लेती हूँ यहाँ पे इकोलॉजिकल सक्सेशन. ठीक आहे. परिस्थितिकीय अनुक्रमण. तर अशा प्रकारे ऊर्जा मिळवणे, ऊर्जेचा एक प्रवाह चालतो परिसंस्थेमध्ये. त्यानंतर न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट क्योंकि ग्रो तो करना आहे ना यार. छोटा लहान बाळ आहे तो वयानुसार मोठं होईल, तसं झाड असते छोटंसं ते पौधा आपण त्याला म्हणतो आहे ना, तर ते मोठं होतं. तर न्यूट्रिशन सेही होगा. ठीक आहे. आणि त्यानंतर जीवन संपल्यानंतर सक्सेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर सक्सेशन काय असतं तेही इकोलॉजीचं इकोसिस्टमचं आपल्याला कार्य असलेलं दिसून येतं. मग आता असं हे पर्यावरण आहे. पण आता प्रॉब्लेम काय झाला आहे की ह्या पर्यावरणासोबत काही ना काही समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आपण म्हणू की बऱ्याचशा समस्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात. आणि याचा जो एक मूळ कारण आहे, ठीक आहे, जे याचं युनिव्हर्सल कारण आहे ते ह्युमन रेस बनलेली आपल्याला दिसून येत आहे. सो दिस इज द प्रॉब्लेम. ठीक आहे. बरं, मग आता याला आपण म्हणू त्या प्रॉब्लेमचं नाव काय आहे, तर त्याला 2-3 नावं आहेत किंवा त्याचे 2-3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रदूषण, दुसरा आहे क्लायमेट चेंज. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग अँड व्हॉट नॉट. खूप सगळे प्रकार आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. तर एकंदरीत ह्या सगळ्या समस्या ज्या आहे हे पर्यावरण फेस करत आहे. मग आता याचा अर्थ ह्या जर समस्या येणार आहेत तर हे जे चक्र आहे संपूर्ण इकोलॉजीचे जे सगळे कार्य आहेत
या सगळ्यांमध्ये बाधा तुम्हाला आलेली दिसून येणार आहे. जसं न्यूट्रिएंट सायकलिंग आहे, तर न्यूट्रिएंट सायकलिंगसोबतच त्या सायकलवर डबल सीट बसून तुम्हाला पोल्युटंटसुद्धा तुमच्या बॉडीमध्ये एंटर केलेले दिसून येतात आणि मग अनेक प्रकारचे रोगराई हे सगळे झालेले दिसून येतात. सो दॅट इज वाय दिस प्रॉब्लेम इज लाईक वी विल से की द बिगेस्ट एवर द ह्यूमन रेस इज फेसिंग. सध्या आपल्याला ते जाणवत नहीं है, बट यही है, फिर प्रिकॉशन नहीं लोगे तो फिर आपको क्योर करते बैठना पड़ेगा. तो दिस विल हैपन इन द फ्यूचर, राइट. अँड इकोलॉजिकल सक्सेशन इज ऑल्सो द सेम थिंग, की समस्यांमुळे हे जे संपूर्ण चक्र आहे ते आपल्याला आता ढासळताना दिसून येणार आहे. बरं, मग पोल्युशनमध्ये लेट मी क्लीन दिस या. तर आता आपण थोडंसं एन्व्हायरमेंटबद्दल आयडिया घेतली आहे. पोल्युशनबद्दल थोडंसं बोलूयात की पोल्युशन म्हणजे काय होतं. अर्थ आपल्याला फक्त एक बेसिक थोडंसं इमोशन रेडी करायचं आहे की एन्व्हायरमेंट आता आपल्याला कसं पुढे अभ्यासायचं आहे. मग पोल्युशनमध्ये काय आहे, पोल्युशन होणे म्हणजे काय, तर पर्यावरणाचं प्रदूषण होणे म्हणजे काय आहे. तर पर्यावरण आपल्या स्वभावामध्ये मस्त प्युअर फॉर्ममध्ये आहे ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा प्युअर फॉर्म. हवा जी आहे ती आपल्या प्युअर फॉर्ममध्ये आहे. जे आपण म्हणू जल म्हणू, वॉटर, ते आपल्या प्युअर फॉर्ममध्ये आहे. सॉईल, ठीक आहे, आपल्या मस्त प्युअर फॉर्ममध्ये. फर्टिलिटी तिची छान आहे. अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्याला मायक्रोब्स आपण म्हणतो, त्या आपल्याला मातीमध्ये असलेले दिसून येतात आणि एकदम अशी एक नंबर सुपीक दर्जाची जी माती आहे नॅचरली, ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणू, आता जल आहे तर जलामध्ये नद्यांचं पाणी येणार आहे, समुद्राचं पाणी येणार आहे, ठीक आहे, अंडरग्राऊंड वॉटर येणार आहे. तर हे सगळे आहेत. आता प्रदूषण जेव्हा इथे एंटर करणार आहे याचा अर्थ काय होणार आहे की ह्या प्युरिटीला तुम्ही इम्प्युअर केलेला आहे. आणि कोणता एजंट आहे, तर त्या एजंटला म्हणतात कंटॅमिनंट, ठीक आहे, किंवा त्याला म्हटलं जाईल प्रदूषक. तर प्रदूषकाच्या एंट्रीमुळे जेव्हा एखाद्या विशिष्ट पर्यावरणाची प्युरिटी खराब होते त्याला आपण प्रदूषण असं म्हणतो, ठीक आहे. तर प्रदूषक काय असतो, सॉलिड, लिक्विड, गॅसियस कोणत्याही फॉर्ममध्ये असणारा एक असा घटक असतो ज्याच्या असल्यामुळे पर्यावरणावर आपल्याला निगेटिव्ह परिणाम प्रभाव झालेला तयार झालेला दिसून येतो, ठीक आहे. जसं आपण एअर पोल्युशनचा विषय घेतला तर एअर पोल्युशनमध्ये आपण बघतो की एक स्पेसिफिक वातावरणाचं स्ट्रक्चर आहे. आता वातावरण 3 घटकांपासून आपण भूगोलामध्ये शिकतो, बनलेलं असते. धुळीचे कण, वॉटर वेपर्स आणि गॅसेस. मग आता गॅसेसमध्ये आपण म्हणतो की नायट्रोजन इज सबसे ज़्यादा होता है ऑल देन अदर कंटेंट. मग त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड जे आहे तुम्ही हवेमध्ये एक्सेस ऑफ सोडत आहात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो लिथोस्फिअरमध्ये खाली शिलावरणामध्ये दबला होता, पण तुम्ही काय केलं, मग कोळशाची मायनिंग करून कोळसा काढला, त्यापासून ऊर्जा बनवायला गेले आणि एक्सेस ऑफ कार्बन इमिशन वातावरणामध्ये सोडलं. मग याच्यामुळे हवेचा जो प्युअर स्वभाव होता त्याला तुम्ही इम्प्युअर केलं आणि ॲडिशन ऑफ कंटॅमिनंट्स आपण यांना म्हणू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे या संज्ञेला आपण पर्यावरण प्रदूषण म्हणून समजून घेऊया, ठीक आहे. मग यानंतर दुसरी काय समस्या आहे जे पर्यावरण फेस करत आहे तर ती आहे क्लायमेट चेंजची, ठीक आहे. आता क्लायमेट चेंज हा जो वर्ड आहे, क्लायमेट इज अ वर्ड जो तुम्ही भूगोलामध्ये अभ्यासला असेल, राईट. तर क्लायमेटचा अर्थ काय होतो की एखाद्या लाँग टर्ममध्ये, ठीक आहे, लाँग टर्म म्हणजे 30 ते 35 वर्षांच्या काळामध्ये हवामानाचे जे घटक आहेत है ना, काय काय आहे बाबा, टेम्परेचर आहे, प्रेसिपिटेशन आहे है ना, तापमान आहे, पर्जन्य आहे, त्यानंतर मॉइश्चर आहे, त्यानंतर विंड आहे है ना, हवा आहे, क्लाउड्स आर देअर, मॉइश्चर अँड क्लाउड इज सेम, क्लाउड्स आर देअर, ठीक आहे. या तर मग ह्या सगळ्यांचं एक ॲव्हरेज स्वभाव असतो जो 30 ते 35 वर्षांच्या काळाचा आपण कंबाईन घेतला तर आपण त्याला त्या विशिष्ट ठिकाणचं क्लायमेट म्हणतो. आणि पर्यावरणाचा स्वभावही पर्यावरणामध्ये राहणाऱ्या जे वन्यजीव आहेत यांचाही स्वभाव असा आहे की ॲडॅप्टेशन त्यांच्यामध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं. बट वी शुड ऑलवेज नो दिस की जर नॅचरली पर्यावरणामध्ये शिफ्ट होतो आहे तर तो एकदम संथ गतीने असतो आणि ती गती एकदम संथ असल्यामुळे हे जे वन्यजीव असतात ते क्लायमेट अडॅप्टेशन दाखवू शकतात त्या हिशोबाने. बट आताचा जो क्लायमेट चेंज आहे याच्यामध्ये ना संथ गती नाही आहे, याच्यामध्ये स्पीड फार जास्त आहे. आणि एवढ्या स्पीडने जर टेम्परेचर एकदम राईज होणार असेल, विंडचा जो आहे ते एकदम फास्ट फ्लो होणार असेल, हवेचे प्रवाह फार जास्त, वादळ ज्याला आपण म्हणतो असे येणार असतील,
आणि प्रेसिपिटेशनचं काही अंदाजच नसेल, कधी येते आहे कधी नाही येत आहे, त्याचा काही टाईमटेबल सगळा बिघडलेला असेल, तर अशा चेंजेसला जी इकोसिस्टीम आहे, जी वाईल्ड लाईफ आहे, ती एवढ्या लवकर अडॅप्ट होऊ शकत नाही आणि याचा परिणाम आपल्याला काय दिसतो आहे, तर वाईल्ड लाईफ एक्सटिंक्शन होत आहे. देर आर सो मेनी स्पेसीज ज्यांची संख्या गेल्या 10 वर्षामध्ये 60%, 70%, 90% कमी झालेली आपल्याला दिसून येते. याचं कारण कुठे ना कुठे क्लायमेट चेंज असलेला दिसून येते आणि जे क्लायमेट चेंज पॅटर्न्स आहेत त्यांना अडॅप्ट करणं त्या स्पेसीससाठी पॉसिबल होत नसलेलं आपल्याला दिसून येते. अँड दिस इज द रिझन द वाईल्ड लाईफ इज लूजिंग इट्स लाईफ. ठीक आहे. सो दिस इज वॉट द क्लायमेट चेंज इज. तर फक्त वाईल्ड लाईफच नाही, आपण म्हणू की ह्युमन रेसवर याचा फार खराब परिणाम होत आहे आणि एकंदरीत क्लायमेट चेंजेस असं म्हणूयात की सगळ्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ती कमी सगळ्या बायोटिक कंपोनंट्सची लाईफ एक्सपेक्टन्सी कमी करत आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्यावरणामध्ये तुम्ही एक अजून शब्द बघणार, बायोडायव्हर्सिटी, द व्हेरी ब्युटिफुल वर्ड. ठीक आहे. जैवविविधता, यामध्ये तुम्हाला एक अस्थॅटिक व्हॅल्यू आहे बघा या शब्दाचीच इटसेल्फ, कारण की विविधता आहे जीवांमध्ये. ठीक आहे. त्याला आपण जैवविविधता असं म्हणतो आणि याचा इम्पॉर्टन्स पण सगळ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इवन तुम्ही जेवण करतानाच तुम्हाला लक्षात येईल की फक्त वांग्याची भाजी म्हणा तुम्ही रोज खाऊ शकत नाही. देर आर थँक्स टू बायोडायव्हर्सिटी की तुम्हाला एवढे जे पक्वान्न आपण म्हणतो ना इंडियन सोसायटीमध्ये, तर देर इज सो मच व्हेरायटी. सांबारमध्ये स्वतःमध्येच किती सगळे जे आहेत भाजीपाले टाकले जातात, तर बायोडायव्हर्सिटी नसती तर तेही पॉसिबल झालं नसतं. तर बायोडायव्हर्सिटीचे इम्पॉर्टन्स आपल्याला खूप असतात, जगण्यासाठी आहेत, बिझनेससाठी आहेत. बिझनेसमध्ये एवढे नाविन्यपूर्ण जे प्रोडक्ट्स असतात, एवढे व्हेरायटीचे प्रोडक्ट्स असतात, याचंही कारण आहे की निसर्गामध्ये विविधता आहे म्हणून तुमच्यासाठी पॉसिबल आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही आणू शकता. राईट. सो दिस इज वॉट अ डायव्हर्सिटी इज. आणि मग क्लायमेट चेंजमुळे आपण म्हणतो आहे की जे वन्यजीव आहेत ते एक्सटिंक्शनकडे चालले आहेत आणि याचा परिणाम काय आहे, मग जर स्पेसीस कमी होत आहेत तर विविधता कमी होणार आहे. म्हणून बायोडायव्हर्सिटी लॉस नावाचा एक कन्सेप्ट तुम्ही पर्यावरणामध्ये अभ्यासणार आहात. ठीक आहे. तो इसको इतना ही रखते हैं, बाकी सब तो टॉपिक में हम पढ़ेंगे. त्यानंतर लास्ट जे आपल्याला तुम्ही या पर्यावरण या विषयामध्ये अभ्यासणारा विद्यार्थी मित्रांनो ते आहेत पॉलिसीज. आता पॉलिसीजचा अभ्यास करताना तुम्हाला 2-3 प्रकारे गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. पहिलं म्हणजे इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय, आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय. ठीक आहे. तर याला समजून कसं घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला माइंड मॅप सांगते. पहिले समस्या समजायची. ठीक आहे. मग या समस्येला फेस करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुठली बैठक झाली, तर समिट उसको बोलेंगे. तर समिट झाली, मग त्या समिटमध्ये काय अग्रीमेंट किंवा काय कन्व्हेन्शन जे आहे ते ठरवण्यात आलं. ठीक आहे. मग ते आता साईन झालं, फोर्समध्ये आलं, कधी आलं, इंडियानी त्याला साईन केलं का. ठीक आहे. साईन केलं का, त्यानंतर इंडियाने त्याला रॅटिफाय केलं का. देर इज दिस स्लाइट डिफरन्स बिटवीन साइनिंग अँड रॅटिफाय. स्लाइट नाही, डिफरन्स आहे बहुत बडा. तर साईन करणे, जस्ट साईन करणे. रॅटिफाय करणे म्हणजे आपण तिथे जेही काही सही केली आहे ज्याही कन्व्हेन्शनवर, अग्रीमेंटवर, ते आपण भारतामध्ये येऊन आपल्या भारतामध्ये त्याच्या रिगार्डिंग एखादा लॉ बनवलेला आहे. ठीक है. सो हमने हमारा कमिटमेंट पूरा लॉ बना के पूरा किया है, उसको हम रॅटिफाय करना बोलेंगे. ठीक है. तर मग रॅटिफाय केलं का, ईयर तुम्हाला जनरली येत जर आलं तर ईयर पण लक्षात ठेवायचे असतात. ठीक आहे. मग अशा वेळेस आंतरराष्ट्रीय काय काय संध्या आहेत आणि राष्ट्रीय लेवलवर कोणकोणत्या पॉलिसीज म्हणजे लॉज आहेत, ॲक्ट्स आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. यानंतर पुन्हा एक अजून वर्ड तुम्हाला सांगू इच्छिते मी, पर्यावरणाचं. आता आपण म्हणालो ना पर्यावरण धोक्यामध्ये आहे, समस्यांना फेस करत आहे, मग याचं कन्झर्वेशन करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. संवर्धन. तर पर्यावरण, संरक्षण, संवर्धन हे वर्ड सगळे तुम्हाला येतील. संवर्धन, संरक्षण, अँड देयर इज अगेन दिस वर्ड प्रिझर्वेशन. ठीक आहे. तर आपल्याला कन्झर्वेशन, प्रिझर्वेशन, प्रोटेक्शन हे सगळं पर्यावरणाचं करायचं आहे आणि ह्याच ऑब्जेक्टिव्हनी अनेक प्रकारचे लॉज, अनेक प्रकारच्या पॉलिसीज आपल्याला आंतरराष्ट्रीयरित्या आणि राष्ट्रीयरित्या आलेल्या दिसून येतील. आता फर्स्ट लेक्चर आहे तर तुम्हाला जसं स्ट्रेस देत नाही, फक्त एक्झाम्पल सांगते. जसं बायोडायव्हर्सिटीसाठी, बायोडायव्हर्सिटीच्या रिगार्डिंग नागोया प्रोटोकॉल आपल्याला आंतरराष्ट्रीय असलेला दिसून येतो
आणि भारतामध्ये बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002 असलेला दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 असलेला दिसून येतो. तर हा आपल्याला आपण राष्ट्रीयरित्या असणाऱ्या ॲक्ट्स आणि पॉलिसीजमध्ये अभ्यासणार आहोत. अशा प्रकारचे अनेक ॲक्ट्स आपल्याला पोल्युशनसाठी जो ॲक्ट बनलेला आहे 86 वाला एन्व्हायरमेंटल पोल्युशन ॲक्ट 1986 तो सुद्धा आपल्याला असलेला दिसून येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो एन्व्हायरमेंट हा जो सब्जेक्ट आहे हा हॉलिस्टिकल एका आपण असं म्हणू की एकदम बेसिक ॲप्रोचपासून समजून अभ्यासणार आहोत. धन्यवाद.